पण आई बघ, आयुष्याच्या ह्या वळणावर येऊन मी एकटाच आहे ग. कोणी नाही आहे माझ्या आजूबाजूला. तू माझा विश्वास तोडलास आई, तू माझा विश्वास तोडलाय. नील, तुला हवी ती शिक्षा मला दे. मला माहिती आहे माझं चुकलंय. तुझ्या बाबतीत मी साफ चुकले. तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं, मी मान्य करते ना. मी तुझं लग्न जबरदस्ती ऐश्वर्याबरोबर लावून दिलं, कारण मला वाटलं ऐश्वर्या मुलगी चांगली आहे, हुशार आहे, टॅलेंटेड आहे, दिसायला अतिशय सुंदर. या सगळ्याच्या मी मोहात पडले आणि म्हणून तुझ्यावर जबरदस्ती केली. ऐश्वर्याशी लग्न करायची आणि सानिका बरोबर लग्न करू नकोस हे मीच सांगितलं तुला. त्याबद्दल मला माफ कर. हे सगळं करून मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी हात जोडून माफी मागते तुझी. माझं चुकलं नाही. तुला हवी ते शिक्षा दे मला. माझं चुकलं नाही. आई 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 प्लीज, माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ दे. मला असं वाटलं होतं की तू कधीच चुकणार नाही. मग तू माझ्या बाबतीत का चुकलीस? माझं नील, ऐक ना माझं नील. रडायचं नाही नील. शांत हो. कधी कधी ना अति काळजी ही सुद्धा माणसाची चूकच असते नील. तीच अति काळजी नटली माझी. खूप काळजी करते मी तुम्हा सगळ्यांची. माझं कुटुंब मला जगात सगळ्यात प्रिय आहे. मी वेडीपिशी होते त्यांच्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांचं कायम चांगलंच व्हावं म्हणून कदाचित माझे निर्णय मी तुमच्यावरती लादते. तुम्हाला ते आवडतायत का नाही हे मी बघत नाही, पण मला जे तुमच्यासाठी बरोबर वाटतं ते मी करते. तिथे चुकतं माझं. पण मी जे काही करते ते प्रेमापोटी करते. पण आता नाही. मी माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे. आता यापुढे चुका नाही करायच्या. मी तुला प्रॉमिस करते. मी आत्तापर्यंत प्रत्येक चूक सुधारणार आहे. मी सॉरी, व्हेरी सॉरी नील. आई स्वतःहून माफी मागायला गेली. म्हणजे काहीतरी तिला जाणवलं असेल म्हणून गेली असेल ना ती. म्हणजे ह्यात मला भैरवीचा काही संबंध वाटत नाहीये. मला नाही पटत आहे. म्हणजे बघा ना, तिलोत्तमा मॅडमने आजवर कोणाचंच ऐकलं नाहीये. मग अचानक कसा काय बदल झाला त्यांच्यात? आणि तुम्हीच विचार करा, हे सगळं कधीपासून सुरू झालं? जेव्हापासून भैरवी माई आपल्या घरात राहायला आल्या तेव्हापासून. योगायोग असू शकतो ना. चांगली गोष्ट आहे की आईने माफी मागितली नीलची. काहीतरी पॉझिटिव्ह घडलं. माझी सुद्धा तीच इच्छा आहे की सगळं चांगलंच व्हावं. पण मला ही भीती वाटते की तिलोत्तमा मॅडम कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं करत नाही आहेत ना. सारंग सर, तुम्हाला नाही माहीत भैरवी माई कशा आहेत. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं सुरू असणार. फक्त ह्या सगळ्यात तिलोत्तमा मॅडम अडकायला नको. सावली, आई एवढी साधी नाहीये. म्हणजे ती दाखवते पण ती एवढी साधी नाहीये. तिला असं सहज कोणी गुंडाळू नाही शकत. मी ओळखतो आईला. नाही होणार असं काही. काळजी नको करू. आणि एक जास्त नको विचार करू. म्हणजे आपण दोघांनी पण जास्त विचार नको करायला. तुझा कार्यक्रम येतोय, रियाज कर. तारा, माझा अजून विश्वासच बसत नाहीये की चक्क मॉमने तुझी माफी मागितली. म्हणजे तिलोत्तमा मेहेंदळे आणि माफी. अगं, हे समीकरणच जुळत नाही. आतापर्यंत मॉमने खूप लोकांना माफी मागायला लावली आहे, पण चक्क मॉमने आज तुझी माफी मागितली. हा चमत्कार कसा काय झाला काय माहित. मला पण तेच कळत नाहीये सोहम. म्हणजे मॉमनी मला माझ्या खोट्या वागण्यामुळे घरातून बाहेर काढलं होतं आणि आज अचानक त्यांनी मला घरात बोलवलं आणि माझी माफी मागितली. मला ना त्यांच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतंय रे. त्यांनी का केलं असेल?
माझ्यामुळेच झालाय हा चमत्कार. सोहम, तिला इथून आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग. मला तिचं तोंडही बघायचं नाही. काय बघ, शांत हो. नाही, आपण बोलूया ना त्यांच्याशी. बोला भैरवीजी, काय म्हणालात तुम्ही? हा चमत्कार तुमच्यामुळे झालाय म्हणजे? अच्छा, तुम्हाला असं म्हणायचंय का की मॉमचं मन तुम्ही बदललं? नाही, असा शब्दशः अर्थ घेऊ नको सोहम. मला म्हणायचं होतं की माझा पायगुण फळला माझ्या लेकीसाठी. म्हणजे बघ ना, मी या घरात आले काय आणि लगेच माझ्या लेकीचं नशीब फळाळलं काय. आणि बघ ना, असं असूनही हिला नकोय मी या घरात. हो, तुम्हाला नकोयस या घरात, आणि माझ्या आयुष्यात तर त्याहूनही नकोयस. तारा, मी आई आहे तुझी. कधी वागलीस ग आईसारखी? तू कधी मला त्या भावनेने बघितलंच नाहीयेस. तू कधी बघून दिलं नाही. तू नेहमी तू माझी बॉस आणि मी तुझी एम्प्लॉई असल्यासारखं वागवलंयस. काय बघ, असं नाही बोलायचं. कितीही काहीही झालं ना तरी आई आहे ती तुझी. असं नाही बोलायचं त्यांच्याशी. सोहम, इतकी वर्ष ना मी भोगत आले, त्यामुळे तुला नाही कळणार. सो तू बोलूच नकोस यात काही. सोहम, तू थांब, मी बोलते तिच्याशी. तारा, अगं का असं वागतेस? मी मान्य करते ना, भूतकाळात खूप चुका झाल्या माझ्याकडनं. तुझ्या बाबतीत, सावलीच्या बाबतीत सतत चुकत आले मी. पण म्हणूनच तर इतक्या मनापासून सगळ्यांची माफी मागतेय मी. तारा, मला एक नवी सुरुवात करायची आहे, नव्या आयुष्याची, ज्याच्यात या सगळ्याला कुठेच जागा नसेल. मी खूप प्रयत्न करते तारा. एक संधी हवी आहे मला फक्त. बघ ना, आणि सोहम ही माझीच साथ देत नाहीये. मला तुला आई म्हणायला पण लाज वाटते का? काय बोलतेस तू तारा? भैरवीजी, मला काय वाटतं की आपण या विषयावर नंतर बोलूया, कारण आता ताराचा मूड नाही. सोहम, जे काय व्हायचं ना ते आज होऊनच जाऊ दे. हे बघ, तू जर आज या घरातून बाहेर नाही गेलीस ना तर मी हे घर सोडून जाईन, तेही स्वतःच्या मर्जीने. काय? ठीक आहे, जर असं असेल ना तारा, तर शेवटी मी तुझी आईच आहे. तुझा जर एवढा हट्ट असेल ना, तर माझाही ऐक. जोवर तू मला मनापासून माफ करत नाही ना, मी इथून जाणार नाही. तुझी माफी घेतल्याशिवाय मी या घरातनं जाणार नाही तारा. ह्या जन्मात तर मी तुला माफ करणार नाही. हे बघ, मी तुला एका दिवसाची मुदत देते. जर तू या घरातून बाहेर निघून नाही गेलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन.